नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर इथं माझी देवपूजा सकाळची झालेली आहे, पाहू शकता। देवाला आंघोळ, सर्व देवांची आंघोळ झाली। देवासमोर दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि छान रांगोळी काढली। देवपूजा आपली झालेली आहे। तर मी बनवणार आहे नाश्त्यासाठी बीटचे पराठे। तर इथं मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आपल्याला चहा बनवायचा आहे, तर ते फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध मी काढून पहिलं गरम करून घेते। तर एक बीट घेतलं, आता ते पाठीमागचं आणि पुढची साईड कट करून त्याची सालं काढून घेणार आहे। सालं काढून झाले मग स्वच्छ धुवून घेणार आहे। तर इथं आता मी सालं काढत आहे, ते पाहू शकता। तर सालं काढून झालेली आहेत। तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते चाळून घेत आहे। तर पीठ चाळून झालं की एक चिली फ्लेक्सचं पाकिट घेतलेलं आहे मी त्याच्यात टाकण्यासाठी, छान टेस्ट येते। तर आता मी इथं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं, आणि माझ्याकडे मिरचीचा ठेचा होता वाटून ठेवलेला, तो 1 चम्मच घातलेला आहे। ते आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। तर इथं छोट्या किसणीने मी किसून घेणार आहे बीट, म्हणजे ते खायलाही खूप छान लागतं। आणि अशी जर मुलं खात नसतील तर ते असे पराठ्यामधून खाऊ शकतात। तर तुम्ही घरच्या घरी मुलांना असेच पराठे बनवून देत जा, शाळेला, टिफिनसाठी, नाश्त्यासाठी। तर इथं मी आता थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घेणार आहे। दूध आपलं गरम झालेलं आहे। तर आता पीठ मळून घेतलं, थोडंसं तेल वरून घालणार आहे। तर मी चिली फ्लेक्स घालायला विसरलेले, तर आता हे वरून टाकत आहे मी। आता हे परत मिक्स करून घेऊन पराठे लाटायला घेऊ। तर इथं मी पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी, पॅनमध्ये छान भाजतात आणि पटकनही होतात। तर इथे पहा, पिठाला कलरही किती छान आलेला आहे। आता हे पिठाने कोट करून घेऊन मी तुम्हाला पराठे लाटून दाखवत आहे। तर आपण चपातीला जसं तेल वगैरे लावून हे करतो तसं मी केलेलं आहे। आता समोसाच्या आकाराचाच पराठा बनवणार आहे मी। तर इथे पहा, पराठा आपला खूप छान लागतो हा पराठा, आणि पौष्टिकही आहे मुलांसाठी। अशी मुलं बीट दिलं तर खातही नाहीत। तर हे असं आपण घरच्या घरी काहीतरी बनवून दिलं तर पटकन खायलाही चांगलं आणि शरीरालाही चांगलं असतं। तर हे असं बनवून देत जातो मी। तर इथं बघा, मी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, असा समोसा आकाराचा पराठा लाटून घेतला आहे। तर मी तेल घातलेलं थोडं तव्याला, पराठा चिकटू नये म्हणून। तर आता आपला पराठा शेकवून घेत आहे मी, आणि दुसरा लाटायला घेतला आहे। तर इथे पाहू शकता, आपला पराठा आता छान फुगलेला आहे। त्याला तेल लावून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपही लावू शकता पराठ्याला। तर असा टम्म फुगलेला पराठा इथे पहा, छान दोन्ही साईडने भाजून घेतला। तुम्हाला दाखवते। तर आता मी दुसरा पराठा लाटून घेणार आहे। बघा, आता आपला पराठा किती मऊसूत झालेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे। तर आता असे मी 4-5 पराठे लाटून घेतले। तर सकाळची घाई असते, मग आदल्या दिवशीच तयारी करून ठेवायची उद्या काय बनवायचं आहे त्याची, कारण मीही कामाला जाते। मग मुलांसाठी असं वेगळं असं काहीतरी बनवा, मग आधीच तयारी करून घ्यायची। तर आता हे 4-5 पराठे माझे लाटून झाले।
की मी माझी तयारी करणार. घरातील सर्व कामे झालेली आहेत, लादी भांडी कपडे. तर इथे पहा आपला दुसराही पराठा भाजून झालेला आहे. पाहू शकता. मुलांनाही असं वेगळं काही दिलं तर त्यांनाही बरं वाटतं. तर इथं मी तुम्हाला पराठा तोडून दाखवत आहे. त्याला किती पापड सुटलाय छान एकदम आणि कलरही किती मस्त वाटतोय. तर इथं मी नाश्त्यासाठी 2 पराठे आणि चहा घेतलेला आहे. तर इकडे मी आलेले आहे कामावरती. तर आता आपली झालेली आहे पंचिंग 9 वाजून 9 मिनिटाची. धन्यवाद. श्री स्वामी.